आजचे त्यांना आपण निरोप देत आहोत आदरणीय जगतजी घुगे सर. 7 ते 8 वर्षापूर्वी या ठिकाणी घुगे सर आले आणि आपण बघितलं की घुगे सर म्हणजे त्या ठिकाणी चैतन्य. घुगे सर म्हटलं की त्या ठिकाणी आनंदी आनंद. कारण आतापर्यंत त्यांच्या जेवढ्याही शाळा झाल्या मागे आणि आपल्याही शाळेमध्ये मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये घेऊन जाणं असो, वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलांना तयार करणं, नाट्यांकुरच्या स्पर्धेसाठी आतापर्यंत कधी आपल्या या शाळेचा संघ गेला नव्हता, पण त्यांनी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी, कारण मी मागच्या वर्षी साक्षीदार आहे त्या कार्यक्रमाचा, कारण आवर्जून ते मला फोन करायचे की सर तुम्ही या. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खरंच फार कमी वेळामध्ये आणि फार कमी खर्चामध्ये एक चांगली टीम तयार करून किंवा एखाद्या चांगला संघ तयार करून त्या ठिकाणी ते चांगलं बक्षीस घेऊन यायचे. त्यांच्या वैयक्तिक बाबतीत जर सांगितलं तर त्यांचा जो संपर्क आहे कदाचित या जिल्ह्यामध्ये कोणत्याही शिक्षकाचा नसेल एवढा संपर्क आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमाचं संचालन करण्यापासून उपमुख्यमंत्री असतील किंवा पालकमंत्री असतील, कलेक्टर साहेब असेल किंवा सीओ साहेब, सगळ्यांचं या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाचं संचालन करण्याची जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ते चांगल्या रीतीने पार पाडत असतात. ते या ठिकाणी होते. आम्हाला खरं म्हणजे खूप अभिमान होता की जगत सर आमच्या सोबत आहेत. फार मोठी म्हणजे एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे याचा आम्हाला फार अभिमान वाटायचा. आता जरी ते जवळच राजेवाडी या ठिकाणी गेले असले, आमचा काही संपर्क त्यांच्याशी राहणारच आहे, ऋणानुबंध कायम आहेत. आणि शिक्षक म्हणून जर त्यांचा विचार केला, बाहेर ते एवढा वेळ द्यायचे की सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत ते सतत कामात व्यस्त असायचे. मग कुठे कोणाच्या दुःखाच्या कार्यक्रमात असो, एखाद्या विवाह प्रसंगी असो, कोणता कार्यक्रम असो, एवढं सर्व करत असताना शाळेमध्ये कधीही त्यांनी अध्यापनाच्या कामावर अजिबात परिणाम होऊ दिला नाही. त्यांचा 5वीचा वर्ग असेल, 6वीचा असेल किंवा त्यांना दिलेले विषय अतिशय चांगल्या रीतीनं संपूर्णपणे व्यवस्थित मुलांना समजेल असं शैक्षणिक साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या रेकॉर्डिंग असतील किंवा वेगवेगळे व्हिडिओ असतील दाखवून मुलांनाही आनंददायी जे शिक्षण आहे कसं देता येईल हा त्यांचा नेहमीच आताच राहिलेला आहे. या ठिकाणी जगत सर तुम्ही गेल्यामुळं आता खरं म्हणजे त्यांच्याही जागावर आलेल्या शिक्षिका फार हुशार आहेत, अनुभवी आहेत, सगळं आहे, परंतु प्रत्येकाची एक हातोटी असते. प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतो आपण की प्रत्येकामध्ये एक वेगळी हातोटी असते. जगत सरामध्ये जी हातोटी ती आमच्या कोणामध्येच नाही असं मला हरकत नाही, कारण एक ऊर्जेचा स्रोत त्यांच्यामध्ये आहे, एनर्जी. एवढी एनर्जी त्यांच्याकडे कुठून येते आम्हालाही पडलेला प्रश्न आहे. आणि दुःखाच्या प्रसंगी तर मी कितीतरी वेळेस अनुभवलेलं आहे. आतापर्यंत 50 वेळेस मी त्यांच्यावर सोबत आहे किंवा त्यांना कित्येक आता साधं उदाहरण देतो. 3 वर्षापूर्वी आपल्याच इथे खरासर या ठिकाणी ज्यावेळेस सरांचा BP लो झाला होता, 5 ते 7 मिनिटांमध्ये हॉस्पिटलमध्ये नेणारे घुगे सर. खरं तर डॉक्टर साहेबांनी हे मी खरं सरांनाही सांगितलंय, कारण त्यावेळेस त्यांची परिस्थिती अशी होती की अजून जर 10-15 मिनिट लेट झाले असते म्हणजे तर सरांचं अवघड होतं. खरं सरांचं म्हणजे ही जी जाणीव की एका हाताने गाडी चालवणं, दुसऱ्या हातात मोबाईल, डॉक्टरला खाली येऊन लगेच स्ट्रेचर आणण्यापर्यंत सांगणं, खरंच जगत सर तुम्हाला सॅल्यूट आहे. कारण असे व्यक्तिमत्व सापडणं खरंच कठीण आहे आणि ते आमच्या इथून गेले जात आहेत. जरी ते जवळच्या शाळेत जात जरी असले, खरंच आम्हाला खूप दुःख झालेलं आहे सर. दररोज तुमची आम्हाला आठवण येते, सकाळी येते, दुपारी येते, नेहमीच येते. विद्यार्थी तर निश्चितच 5वीचे जे विद्यार्थी आहे बोलून दाखवलं त्यांनी पण, आणि आम्हालाही समजा की आम्हाला किती दुःख होतं हे आम्ही काही व्यक्त करू शकत नाही, शब्दातून व्यक्त करण्यासारखं नाही. परंतु ही जी पोकळी आहे ती खरंच भरून निघणारी नाही असं या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्यांचं जे पुढील शैक्षणिक आयुष्य असेल, भावी आयुष्य असेल किंवा इतर सर्व कौटुंबिक सर्व त्यांचं सुखी समाधानाचं आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो. दुसरी अशी गोष्ट आहे की सर या ठिकाणी गेल्यानंतर आमची जिल्हा परिषद शिक्षक त्यांची एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेमध्ये सर्वोच्च अशा पदावर म्हणजे आतापर्यंत 20 वर्ष संचालक राहिलेला एकमेव माणूस आमच्या या पतसंस्थेतला आहे. आणि 20 वर्ष राहिल्यानंतर
आताच 15 दिवसापूर्वी त्यांची चेअरमनपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे की ज्या पतसंस्थेचा 25 ते 30 कोटीचा टर्नओव्हर आहे अशा पतसंस्थेचे ते प्रमुख आहेत, चेअरमन आहेत। या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीनं आणि त्यांच्या हातून पतसंस्थेचंही चांगलं कार्य घडो आणि निश्चितच घडणार आहे असा मला विश्वास आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।